नमस्कार, रसस्वादम किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी करते आहे मशरूमचं सूप। चला तर मग बघूया कसं करायचं ते। त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे सगळ्यात पहिले हे मशरूम घेतलेले आहे, हे 200 ग्रॅम आहेत। त्याच्यानंतर हे 2 टेबलस्पून बटर आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर आहे सजावटीसाठी। 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे। मिरेपूड घेतली 1 टीस्पून, मीठ चवीनुसार, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 टीस्पून कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, अर्ध्या लिंबाचा रस घेतला आहे आणि 1 टेबलस्पून मी क्रीम घेतलेला आहे। हे मशरूम मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण हे बारीक चिरून घेऊया आणि कृतीला सुरुवात करूया। हे बघा, सगळ्यात पहिल्यांदा आधी आपण गॅस लावलाय कढईखाली। यात मी 2 टेबलस्पून बटर घालते। हे पहा, हा जो आपण 1 कांदा बारीक चिरून ठेवला होता तो मी आता घालते। आता लगेचच यात मी हे आल्याचे तुकडे घालते। 1 इंच आलं आपण बारीक चिरून घेतलं आहे। तुम्ही याची पेस्टही घालू शकता। आल्याचे तुकड्याचे तोंडात ते चावले जातात ना दाताखाली, ती चव खूप छान लागते, म्हणून मी तुकडे टाकत असते। बघा, आपल्याला या कांद्याला खूप जास्त असं डार्क किंवा गोल्डन ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे। आता लगेचच आपल्याला याच्यात मशरूम घालायचे आहेत। ते सगळे चिरून ठेवलेले मशरूम मी यात घालते। याला छान परतवून घेऊया। आता ही 1 टीस्पून मिरेपूड मी घातली आहे आणि मीठ चवीप्रमाणे। तरी हे 1 टीस्पून माझं मीठ घातलेलं आहे मी। आता याला थोडंसं परतवून मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं झाकून ठेवायचं। हे बघा, आता आपण याच्यावर झाकण ठेवलेलं आहे। मी 4 मिनिटांनी हे झाकण काढणार आहे। मंद आचेवर याला मी आता शिजू देते। आता 3 मिनिटं झालेले आहेत। मी झाकण काढते। आपण बघूया आता ते शिजलंय का। समजा शिजलं असेल तर आपण ते काढून घेऊया। हे मशरूम शिजलेले दिसत आहेत मला। मी 4 मिनिटं सांगितले होते, पण 3 मिनिटातच ते छान शिजून गेलेले आहेत। हे पहा, एकदम इतके गरम आहेत, ते दिसत असेल तुम्हाला। हाताने दबल्यावर ते दबून जात आहेत। आता मी गॅस बंद करते। हे बघा, मी आता मशरूमचे 2 भाग केले आहे। हे जवळजवळ 1 वाटी मशरूम मी ठेवून देणार आहे वेगळे, आणि बाकीचे जे जास्त दिसत आहेत ना ते वाले मी आता मिक्सरमधून काढून घेते। हे बघा, आपण अशी मिक्सरमधून याची थिक पेस्ट तयार करून घेतली आहे। आता मी हे जे आपण कढईत आधीचे मशरूम ठेवले ते जवळ वाटीभर, त्यात हे सगळी पेस्ट टाकून घेते। हे बघा, मी 1 लिटर पाणी घेतलेलं आहे। आता एक्झॅक्ट पाणी मला किती लागतं हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी प्रमाण सांगेन। सगळी पेस्ट मी याच्यात अशी मिक्स केलेली आहे। गॅस मी लावलेला आहे। गॅस माझा फुलवरती आहे सध्या। आणि आता हे मिक्सरच्या भांड्याला जे लागलेलं असतं त्यात मी पाणी टाकून तेही आपण वापरून घेऊया, म्हणजे अजिबात काही वाया जात नाही। आता मी अर्धा लिटर पाणी मी यात घातलेलं आहे। आता याला छान उकळी येऊ द्या। तोपर्यंत उकळी येतपर्यंत आपण
कॉर्नफ्लोअर वगैरेची तयारी करून घेऊ. मी यायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला हे जे मी कॉर्नफ्लोअर घेतलं होतं यात थोडंसं पाणी घालून असं करून घेतलेलं आहे. आता आपण हे यात घालून घेऊया. आणि कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या वगैरे होऊ नये म्हणून लगेचच असं ढळून घ्यायचं. हे पहा आता छान उकळायला लागलाय. आता या क्षणी आपण याचा थिकनेस बघून घ्यायचा की आपल्याला कितपत पातळ पाहिजे, कितपत घट्ट पाहिजे. यावेळी तुम्ही चव पण बघू शकता, मीठ परफेक्ट झालेलं आहे की नाही. मीठ, मिरेपूड जे आपल्याला दोन्ही गोष्टी या क्षणी कळून जातात. घट्ट वाटत आहे. मी 1 वाटी पाणी घालते, म्हणजे जवळजवळ मी पाऊण लिटर पाणी मी सूपसाठी वापरलेलं आहे. आपण हे जे फ्रेश क्रीम घेतलेलं होतं हे फ्रेश क्रीम घालूया. आता आपण याच्यात थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. काय की उकळताना जो कोथिंबीरचा स्वाद सूपमध्ये उतरतो ना तो खूप छान असतो. नंतर तुम्हाला सजावटीसाठी कोथिंबीर घालावीशी वाटली तर आपण घालू शकतो, पण या क्षणी घातली तर सूपची चव एकदम बदलून जाते. आता छान उकळी आली आहे आणि आता माझ्या दृष्टीने हे परफेक्ट सूप आहे. आता यात आपण जो अर्धा लिंबाचा रस केलेला होता तो घालूया आणि गॅस बंद करूया. आपलं मशरूमचं सूप तयार आहे. आता सर्विंग बाउलमध्ये हे काढून घेते आणि मी दाखवते तुम्हाला. मशरूम सूप तयार आहे. मशरूमचे फायदे सगळ्यांना माहिती असतात, कारण नेटवरनं ही माहिती सहज उपलब्ध असते. फक्त एवढंच आहे, अतिशय पौष्टिक आहे. त्यामुळे आपण हे घ्यायला पाहिजे. भाजी, सूप आणि सूप जास्त पौष्टिक असतं कारण त्यात मसाले जास्त कोणते नसतात. असं हे आपलं पौष्टिक असं मशरूमचं सूप तयार झालेलं आहे. याच प्रमाणात करा तर एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि 4 ते 5 लोकांचं हे प्रमाण आहे. तुम्ही हे करून बघा. तुमचं कसं होतं ते मला प्रतिक्रियांनी कळवा. मला खात्री आहे की हे सूप तुम्ही केल्यावर याच प्रमाणात केलं तुम्हाला खूप आवडणार आहे. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर माझा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.